Hi students, I am Professor Bhoy Devi, रयत शिक्षण संस्था SHGM College Kopargaon. Today we are going to learning about BCom part first semester first financial accounting subject. In this subject today we will learn unit second piecemeal distributions of cash. So students, what is piecemeal? Piecemeal means piece and part. म्हणजेच काय बघा, पिसमिल म्हणजे काय म्हणत असतो आपण त्याला, पिसमिलला आपण काय म्हणत असतो तर पिसमिल मीन्स पीस किंवा पार्ट मध्ये आपण काय करत असतो, डिस्ट्रीब्युशन्स ऑफ कॅश करत असतो. म्हणजे काय डिस्ट्रीब्युशन्स ऑफ कॅश आपण काय करत असतो, जी काही कॅश असते ती काय करत असतो पार्ट मध्ये ही डिवाइड करत असतो. त्यालाच आपण काय म्हणतो डिस्ट्रीब्युशन्स ऑफ कॅश असं म्हणत असतो. डिस्ट्रीब्युशन इन कॅश इन पीसेस तेच आपण म्हणत असतो, म्हणजे पिसमिल डिस्ट्रीब्युशन्स ऑफ कॅश. आता आपण काय बघूया की पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश ह्या संदर्भात आपण आता चर्चा करूया. लेट्स स्टार्ट अबाउट द चॅप्टर. ह्या युनिट संदर्भात आपण चर्चा करूया. तर ह्या चॅप्टरमध्ये प्रॉब्लेम असा होतो, हा चॅप्टर जो काय तो तुमचा कशाचा बेसिसवरती आहे तर प्रॉब्लेम बेसिसवरती तुम्हाला हा युनिट विचारला जातो. मग ह्या ठिकाणी काय केलं जातं, जेव्हा कंपनी बंद होते, हे प्रॉब्लेम कधी अराईज होतात तर जेव्हा तुमची कंपनी त्या ठिकाणी बंद होत असते. बंद झाल्यानंतर ह्या प्रॉब्लेमला सुरुवात होते. मग त्याच ठिकाणी काय केलं जाते, व्हेन कंपनी इज डिझॉल्व, जेव्हा तुमची कंपनी काय होते डिझॉल्व होत असते, बंद होत असते, त्यावेळेस काय करावं लागतं, तुमच्या ॲसेट्स असतात आणि तुमच्या लायबिलिटीज असतात तुमच्या बिझनेसच्या, त्या काय करावं लागतात तुम्हाला, तुमच्या ॲसेट्स त्या ठिकाणी तुम्हाला सोल्ड करावं लागतात आणि लायबिलिटीज त्या ठिकाणी तुम्हाला पेड करावं लागतात. आता ॲसेट्स म्हणजे काय तर मनीज कम्स फ्रॉम आणि लायबिलिटीज म्हणजे काय मनीज गोज फ्रॉम. म्हणजे ॲसेट्स म्हणजे काय, बिझनेसमध्ये ज्या काही पैसे येत असतील त्या वस्तूंना आपण, ज्या वस्तूपासून आपल्याला बिझनेसपासून पैसे भेटत असतात त्या वस्तूंना आपण ॲसेट्स असं म्हणत असतो. आणि लायबिलिटीज म्हणजे काय, आपल्या कंपनीकडनं काही देणं असेल त्याला आपण काय करत असतो, त्या लायबिलिटीज असं म्हणत असतो. मग देणे, मग हे काय ॲसेट्स असतात त्या आपण काय करत असतो, आपली कंपनी बंद झाल्यानंतर काय करत असतो, आपण त्या सर्व ॲसेट्स त्या ठिकाणी सेल करत असतो आणि सर्व लायबिलिटीज त्या ठिकाणी काय करत असतो, आपण त्या पेड करत असतो. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याकडे ॲसेट्स विकून जो काही पैसा येईल त्यातनं आपण आपल्या लायबिलिटीज त्या ठिकाणी देत असतो, त्या फेड करत असतो. आणि ह्या ॲसेट्स आपण ज्या काही असतात त्या आपण कुठल्याही सिक्वेन्सनुसार आपण त्या ठिकाणी त्या सेल करू शकतो. म्हणजे सेल्स इन एनी सिक्वेन्स, या काय ॲसेट्स आहेत त्या आपण कुठल्याही सिक्वेन्सनुसार आपण सेल करू शकत असतो. बट जे काय लायबिलिटीज आहेत त्या आपण कुठल्याही सिक्वेन्सनुसार सेल करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला सिक्वेन्सच हा पाहिजे, त्या सिक्वेन्सनुसारच आपल्याला त्या ठिकाणी पेड कराव्या लागतात. मग प्रॉब्लेम इथं असा निर्माण होतो की हाऊ टू पेड इन लायबिलिटीज, म्हणजे विच लायबिलिटीज पेड फर्स्ट, म्हणजे यापैकी कुठली लायबिलिटीज त्या ठिकाणी पहिल्यांदा पेड करायची. त्यानंतर हाऊ टू पेड लायबिलिटीज, ती कशी पेड करायची, हे प्रॉब्लेम त्या ठिकाणी निर्माण होत असतात. मग आपण ह्या युनिटमध्ये ते शिकणार आहे की नक्की आपण ह्या लायबिलिटीज कशा पेड करायच्या, त्यासाठी कुठला प्रेफरन्सेस करायचा, कुठली लायबिलिटीज ह्या ठिकाणी पहिल्यांदा पेड करायची, हेच आपल्याला ह्या ठिकाणी ह्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. तर मग आपण काय बघणार आहे की व्हॉट वी लर्न इन दिस चॅप्टर, म्हणजे आपण ह्या चॅप्टरमध्ये काय बघणार आहे तर पहिल्यांदा इंट्रोडक्शन्स बघूया. पहिल्यांदा इंट्रोडक्शन्स बघणार आहे आपण, त्यानंतर मिनिंग बघणार आहे, त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ लायबिलिटीज बघणार आहे, म्हणजे कोणकोणत्या लायबिलिटीजचे प्रकार आहेत ते आपण बघणार आहे. ऑर्डर ऑफ पेमेंट, म्हणजे कुठल्या सिक्वेन्सनुसार ह्या लायबिलिटीज आपण पेड करणार आहे ते आपण ह्या चॅप्टरमध्ये बघणार आहे. डिस्ट्रीब्युशन्स ऑफ कॅश अमॉंग द पार्टनर्स, आपण पार्टनर्समध्ये कॅश कशी डिस्ट्रीब्यूट करणार हे सुद्धा आपण त्या ठिकाणी बघणार आहे. आणि सगळ्यात शेवटी सरप्लस कॅपिटल मेथड, म्हणजे ह्या मेथडचा यूज करून आपण ती कॅश आपण त्या ठिकाणी पेड करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट अबाउट टू चॅप्टर. सो पहिल्यांदा आपण बघणार इंट्रोडक्शन्स. So introductions, what is piecemeal distributions of cash? Piecemeal distribution of cash म्हणजे काय, at the time of dissolutions of partnership firm it is assumed that assets are realized immediately on the date of dissolutions and same day liabilities are also paid off immediately. But
इन द प्रॅक्टिकली इट इज नॉट पॉसिबल डू दिस जॉब विदिन अ 1 डे और कपल ऑफ अवर्स. बघा, जेव्हा तुमची पिसमिल डिस्ट्रीब्युशन म्हणजे कॅश म्हणजे काय, जेव्हा तुमचा बिझनेस असतो तो बिझनेस बंद होतो. बिझनेस बंद झाल्यानंतर तुम्हाला काय करावं लागतं, तुमच्या ज्या काय ॲसेट्स असतात त्या लगेच सेल करून तुमच्याकडे जे काही लायबिलिटीज असतात त्या तुम्हाला त्या लगेच विदिन 1 डेज किंवा कपल ऑफ अवर्समध्ये त्या ठिकाणी काय करावं लागतात, पेड करावं लागतात. बट हे त्या ठिकाणी प्रॅक्टिकली शक्य नाही. तर प्रॅक्टिकली शक्य नसल्यामुळे तुम्ही काय करताय, तुमच्या ॲसेट्स विकायला तुम्हाला त्या ठिकाणी वेळ लागतो. एकतर मंथ्समध्ये तुम्हाला वेळ लागतो किंवा इयर्समध्ये त्या ठिकाणी तुम्हाला वेळ लागतो. मग त्यावेळेस तुमच्याकडे एकदमच पैसा नसतो. तुमच्याकडे जसा जसा पैसा येईल तसं तुम्ही काय करू शकताय, त्या लायबिलिटीज त्या ठिकाणी पेड करताय. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे जर 5 लाखाची लायबिलिटीज असतील, देणं असेल, तुमच्याकडे 5 लाख रुपये अमाऊंट असेल तर तुम्ही ती डायरेक्टली देऊ शकताय. बट तुमच्याकडे ती 5 लाख रुपये अमाऊंट नसेल तर तुम्ही काय करताय, त्या ॲसेट्स पहिल्यांदा सेल करताय. ॲसेट्स सेल करण्यानंतर काही थोडी रक्कम तुमच्याकडे येत असते आणि ती थोडी रक्कम तुम्ही काय करताय, त्या ठिकाणी त्या लायबिलिटीज पेड करत असते. म्हणजेच काय, वी पेड इन लायबिलिटी इन पीस. दॅट्स वाय वी कॉल्ड पिसमिल डिस्ट्रीब्युशन इन कॅश. म्हणजेच काय, ती लायबिलिटी आपण थोड्या पार्टमध्ये आपण काय करत असतो, ती पेड करत असतो. त्यामुळेच आपण त्याला काय म्हणतो, पिसमिल डिस्ट्रीब्युशन इन कॅश असं म्हणत असतो. मग ह्या ठिकाणी आपण काय करत असतो, जी काय आपले ॲसेट्स बंद झाल्यानंतर आपला बिझनेस बंद झाल्यानंतर ॲसेट्स सोल्ड करतो. तो सोल्ड केल्यानंतर आपल्याला जी काही रक्कम येते त्यातनं आपण थोड्या लायबिलिटीज त्या ठिकाणी पेड करत असतो. त्या थोड्या पार्टलाच आपण काय म्हणत असतो, पिसमिल डिस्ट्रीब्युशन इन कॅश असं म्हणत असतो. मग आपण बघूया की आता नंतर बघू की क्लासिफिकेशन ऑफ लायबिलिटीज. आता ह्या लायबिलिटीज पेड करत असताना आपल्याला त्या ठिकाणी कोणकोणत्या लायबिलिटीज पेड करायच्या त्या आपण त्या ठिकाणी बघूया. तर त्या ठिकाणी बघा, देअर आर 3 टाईप्स ऑफ लायबिलिटीज. म्हणजे त्या ठिकाणी 3 प्रकारच्या लायबिलिटीज त्या ठिकाणी तुम्हाला पेड करावं लागतात. तर त्या ठिकाणी आहेत एक्सटर्नल लायबिलिटीज, नंतर इंटरनल लायबिलिटीज आणि पार्टनर्स कॅपिटल. आता एक्सटर्नल लायबिलिटीजमध्ये कोणकोणत्या लायबिलिटीज येतात, तर त्या ठिकाणी प्रेफरन्शियल क्रेडिटर्स असतात, सेक्युअर्ड क्रेडिटर्स असतात आणि अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स असतात. मग प्रेफरन्शियल क्रेडिटर्समध्ये तुमचे रिअलायझेशन एक्सपेन्सेस असतात. आता रिअलायझेशन एक्सपेन्सेस म्हणजे काय, तर रिअलायझेशन एक्सपेन्सेस म्हणजे काय, जेव्हा तुम्ही एखादी ॲसेट सोल्ड करत असते, एखादी ॲसेट सेल करत असते, त्यावेळेस जो काही खर्च होतो त्या खर्चाला रिअलायझेशन एक्सपेन्सेस असं म्हटलं जातं. मग हे एक्सपेन्सेस कशामध्ये कन्सिडर करणार, तर प्रेफरन्शियल क्रेडिटर्समध्ये तुम्हाला कन्सिडर करावं लागतात. मग ह्या ठिकाणी तुमच्याकडे पैसा आला, ॲसेट्स विकून जो काही पैसा येईल त्यावेळेस तुम्हाला हे प्रेफरन्शियल क्रेडिटर्सचे लायबिलिटी पहिल्यांदा त्या ठिकाणी पेड करावं लागतात. मग त्यानंतर रिअलायझेशन एक्सपेन्सेस झाल्यानंतर गव्हर्नमेंट ड्यूज, म्हणजे गव्हर्नमेंटचं काही देणं आहे का ते पहिल्यांदा आपल्याला विचारात घ्यावं लागतं. मग त्या ठिकाणी गव्हर्नमेंट ड्यूजमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, तर पहिल्यांदा इन्कम टॅक्स येत असतो, GST एक असतात, प्रॉपर्टी टॅक्स असतात, म्युन्सिपल टॅक्सेस असतात. ह्या प्रकारचे वेगवेगळे टॅक्सेस असतात गव्हर्नमेंटचे देणं, ते पहिल्यांदा आपल्याला त्या ठिकाणी पेड करावं लागतात. त्यानंतर एम्प्लॉईज ड्यूज असतात, म्हणजे एम्प्लॉईचं तुमच्या वर्कर्सचं काही देणं आहे का ते त्या ठिकाणी पहिल्यांदा तुम्हाला विचारात घ्यावं लागतं, ते पहिल्यांदा पेड करावं लागतात. ते झाल्यानंतर सेक्युअर्ड क्रेडिटर्स. मग सेक्युअर्ड क्रेडिटर्स म्हणजे काय, तुम्ही एखादं लोन वगैरे घेतलं असेल, ते लोन घेतल्यानंतर त्या ठिकाणी तुमच्या बिझनेसचे काय ॲसेट त्या ठिकाणी काय करताय, तारण ठेवत असताय. मग ती पहिल्यांदा तुम्हाला त्या ठिकाणी काय करावं लागते, ते सिक्वेन्सनुसार ती पेड करावं लागतात. त्यानंतर अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स, त्या ठिकाणी सॅलरी क्रेडिटर्स असतात, बिल्स पेएबल असतात, बँक ओव्हरड्राफ्ट असतात. हे काय अनसेक्युअर्ड क्रेडिटर्सच्या लायबिलिटीज आहेत त्या तुम्हाला त्या ठिकाणी 1 बाय 1 त्या ठिकाणी पेड कराव्या लागतात. हे झाले तुमच्या एक्सटर्नल लायबिलिटीज. त्यानंतर इंटरनल लायबिलिटीज म्हणजे काय, पार्टनर्सनं जर बिझनेससाठी जर काही लोन घेतले असतील तर ते लोनसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पेड करावे लागतात. कधी, पहिल्यांदा एक्सटर्नल लायबिलिटीज पेड करावं लागतात. एक्सटर्नल लायबिलिटीज पेड केल्यानंतर इंटरनल लायबिलिटीज, त्या ठिकाणी पार्टनर्सनं लोन घेतलेले असतील ते पेड करावं लागतात. आणि ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला पार्टनर्सचं कॅपिटल त्या ठिकाणी काय करावं लागतं, प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार पेड करावं लागत असतं. मग ह्या सर्व गोष्टी म्हणजे ह्या सर्व अमाऊंट, ह्या सर्व लायबिलिटीज पेड करत असताना तुम्हाला काही सिक्वेन्स दिलेला असतो, त्या सिक्वेन्सनुसारच तुम्हाला ह्या सर्व लायबिलिटीज पेड करावं लागतात. मग त्या कशा पेड करणार, त्यासाठी कुठला सिक्वेन्स आहे तो आपण बघूया. तर पहिल्यांदा बघूया ऑर्डर टू पेमेंट. बघा, ह्या ठिकाणी तुम्हाला
लायबिलिटीज पेड करत असताना कुठला सिक्वेन्सनं की कुठल्या सिक्वेन्सनं त्या लायबिलिटीज पेड करायच्या हे सुद्धा तुम्हाला माहिती असलं पाहिजे. मग त्या ठिकाणी तुम्हाला काही ऑर्डर्स दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला स्लाईडवरती दिसतील की प्रामुख्याने 5 ऑर्डर त्या ठिकाणी तुम्हाला दिल्या आहेत. ऑर्डर फर्स्ट पेमेंट टू प्रेफरन्शियल क्रेडिटर्स, ते काय आपण बघणारच आहे. सेकंड ऑर्डर पेमेंट टू सिक्युअर्ड क्रेडिटर्स. थर्ड ऑर्डर पेमेंट टू अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स. फोर्थ ऑर्डर पेमेंट टू इंटरनल लोन. फिफ्थ ऑर्डर पेमेंट टू पार्टनर्स कॅपिटल. ह्या 5 ऑर्डरमध्ये तुम्हाला त्या लायबिलिटीज 1 बाय 1 काय करावं लागतात, पेड करावं लागतात. मग बघूया ह्या 5 ऑर्डरचं 1 बाय 1 एक्सप्लेनेशन. तर ऑर्डर टू पेमेंट ऑफ लायबिलिटीज अँड पार्टनर्स कॅपिटल. बघा त्यातली पहिली ऑर्डर आहे फर्स्ट ऑर्डर पेमेंट टू प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. आता प्रेफरन्शियल क्रेडिटर्स म्हणजे काय, नावातच आहे प्रेफरन्शियल. अशा प्रकारचे काही क्रेडिटर्स असतात त्यांना आपण पहिल्यांदा प्रेफरन्स द्यावं लागतात. मग त्या ठिकाणी कोणकोणते आहेत ते बघूया. तर त्या ठिकाणी पहिल्यांदा आपण काय करणार, जर तुम्ही एखादी ॲसेट्स विकली, पैसा आल्यानंतर त्यामधनं पहिल्यांदा काय तुम्ही पेड करणार, तर तुमचे रिअलायझेशन एक्सपेन्सेस म्हणजे ॲसेट्स विकत असताना जो काही एक्सपेन्सेस निर्माण होत असतो तो एक्सपेन्सेस तुम्ही पहिल्यांदा त्या ठिकाणी काय करत असताय, पेड करत असते. म्हणजे त्याला आपण रिअलायझेशन एक्सपेन्सेस असं म्हणतो. रिअलायझेशन एक्सपेन्सेस झाल्यानंतर तुम्हाला काय करावं लागतात, गव्हर्नमेंट ड्यूज त्या ठिकाणी द्यावे लागतात. म्हणजे गव्हर्नमेंट ड्यूज त्या ठिकाणी तुम्हाला पेड करावं लागतं. म्हणजे गव्हर्नमेंटचं काही देणं आहे का ते पहिल्यांदा तुम्हाला पेड करावं लागतं. जर ते असेल तर त्या ठिकाणी कोणत्या गोष्टी असतात बघा. इट इन्क्लूड्स व्हेरियस टाईप्स ऑफ आउटस्टँडिंग बॅलन्सेस इन टर्म्स ऑफ हे एम्प्लॉई ड्यूजचं झालं. गव्हर्नमेंट ड्यूजचं त्यामध्ये बघा, गव्हर्नमेंट ड्यूजमध्ये गव्हर्नमेंटचे इन्कम टॅक्स असतील, GST असेल, प्रॉपर्टी टॅक्स असतील, म्युन्सिपल टॅक्स असतील, एक्साईज ड्युटी असतील, पेनाल्टी, इंटरेस्ट ऑन ड्यूज, ह्या प्रकारचे गव्हर्नमेंटचं काही देणं आहे का ते पहिल्यांदा तुम्हाला त्या ठिकाणी पेड करावं लागतं. त्यानंतर एम्प्लॉईज ड्यूज, एम्प्लॉईजचं काही तुमच्या देणं आहे का, त्याचं काय आउटस्टँडिंग तुमच्याकडे बाकी आहे का ते त्या ठिकाणी तुम्हाला पेड करावं लागतं. कशामध्ये, तर हे फर्स्ट ऑर्डरमध्ये पहिल्यांदा तुम्हाला ह्या गोष्टींना पेमेंट करत असताना, लायबिलिटीज पेड करत असताना पहिल्यांदा ह्या गोष्टींना तुम्हाला प्रेफरन्स हा द्यावा लागतो. म्हणजे तुमच्या ॲसेट्स विकून जी काही अमाऊंट येईल ती अमाऊंट पेड करत असताना पहिल्यांदा ह्या सर्व गोष्टींचा तुम्हाला पहिल्यांदा विचार करावा लागतो. ह्या गोष्टींना तुम्हाला प्रेफरन्स देऊन त्या गोष्टींना पहिल्यांदा तुम्हाला त्या गोष्टी पेड कराव्या लागतात. त्यानंतर बघूया सेकंड ऑर्डर. तर सेकंड ऑर्डरमध्ये काय असणार की पेमेंट टू सिक्युअर क्रेडिटर्स. आता सिक्युअर क्रेडिटर्स तुम्हाला त्या ठिकाणी पेड करावं लागतात. त्या ठिकाणी बघा, इट इन्क्लूड्स पेमेंट्स रिगार्डिंग सिक्युअर्ड लोन टेकन बाय बँक ऑन द मॉर्गेज ऑफ ॲसेट्स. जर तुम्ही एखादे बँकेकडनं लोन घेतले असेल आणि त्या दरम्यान जर तुम्ही तुमच्या बिझनेसची काय ॲसेट जर त्या ठिकाणी तारण ठेवले असेल तर ती तुम्हाला त्यानंतर पेड करावं लागते. म्हणजे त्याचं लोन तुम्हाला त्या ठिकाणी पेड करावं लागतं. म्हणजे प्रॉब्लेम जर तुम्हाला दिलं की मॉर्गेज ऑफ ॲसेट्स म्हणून दिलं तर त्या ठिकाणी तुम्हाला ते पहिल्यांदा पेमेंट ऑफ प्रेफरन्शियल क्रेडिटर्स झाल्यानंतर, पेड झाल्यानंतर तुम्हाला ते नंतर पेड करता येत असतात. म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला सेकंड ऑर्डरमध्ये पेड करता येतील. त्यानंतर थर्ड ऑर्डरमध्ये पेमेंट टू अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स. त्या ठिकाणी बघा, प्रेफरन्शियल क्रेडिटर्स सोडून बाकी राहिलेले सर्व क्रेडिटर्स त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, पेड करू शकता. मग बघा, इट इन्क्लूड्स क्रेडिटर्स अदर दॅन प्रेफरन्शियल क्रेडिटर्स, दॅट इज सॅलरी क्रेडिटर्स, बिल्स पेबल, बँक ओव्हरड्राफ्ट, लोन टेकन बाय बँक्स, अदर पर्सन विदाउट मॉर्गेज. ह्या प्रकारच्या गोष्टी असतील त्या तुम्ही पेमेंट टू अनसिक्युअर्ड क्रेडिटर्समध्ये त्यानंतर पेड करू शकता. आता ह्या ठिकाणी प्रॉब्लेम असा निर्माण होतं की ह्याच कॅटेगरीमधल्या 2 किंवा 2पेक्षा जास्त जर त्या ठिकाणी जर हे असतील, जास्त जर त्या ठिकाणी एकाच प्रकारच्या कॅटेगरीचे त्या ठिकाणी जर जास्त हे त्या ठिकाणी देणं असेल तर त्या ठिकाणी ते देणं देत असताना तुम्ही कसं देणार, तर त्या ठिकाणी प्रपोर्शन बेसिसमधनं ते देणं तुम्ही ते देणार. मग ते कसं द्यायचं ते आपण पुढे बघणार आहे. त्यानंतर फोर्थ ऑर्डरमध्ये पेमेंट टू इंटरनल लोन. ह्या ठिकाणी बघणार की पार्टनर्सनं तुमच्या पार्टनर्सनं जर बिझनेससाठी जर काही लोन्स घेतले असेल तर ते तुम्ही त्या ठिकाणी ते पेड करणार. आता ह्याच ठिकाणी सुद्धा जर 2पेक्षा जास्त, 1पेक्षा जास्त जर पार्टनर्सने त्या ठिकाणी लोन घेतलं असेल तर आपण काय करणार, त्यांनी त्यांच्या प्रपोर्शननुसार, त्याच्या कॅपिटलच्या प्रपोर्शननुसार, त्याच्या अमाऊंटच्या प्रोपोर्शननुसार आपण काय करणार, ते
पेड करणार. ते कसं करणार ते आपण ते पुढे बघणारच आहोत. त्यानंतर फिफ्थ ऑर्डर पेमेंट टू पार्टनर्स कॅपिटल. हे सर्व गोष्टी, ह्या सर्व ऑर्डर्स, हे सर्व सिक्वेन्सनुसार पेड झाल्यानंतर सगळ्यात शेवटी काय करणार तुम्ही पार्टनर्सचं कॅपिटल काय करणार डिस्ट्रीब्यूट करणार. हे डिस्ट्रीब्युशन करत असताना कुठल्या बेसिसवरती करणार तर प्रॉफिट शेअरिंग रेशो, म्हणजे त्यांचा जो काही प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे त्याच्यानुसार हे सर्व तुम्ही पेड करणार. त्यामुळे आता ही पेड करत असताना तुम्हाला तो प्रॉफिट शेअरिंग रेशो आणि कॅपिटल रेशो त्या ठिकाणी काय असतो त्या ठिकाणी सेम यायला पाहिजे आणि त्यानुसारच तुम्हाला त्या ठिकाणी ते डिस्ट्रीब्यूट करता येईल. मग प्रॉब्लेम ह्या ठिकाणी निर्माण होत असतात की सेम कॅटेगरीचे सेम कॅटेगरीच्या जर गोष्टी असतील तर त्या ठिकाणी मग कसं करणार. तर बघा ह्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल प्रॉपर्टी टॅक्स 3,000 रुपये, सेल्स टॅक्स 2,000 रुपये. जर सेम कॅटेगरीजल्या एकाच ऑर्डरमधल्या जर वेगवेगळ्या जर गोष्टी असतील सेम कॅटेगरीजल्या असतील तर मग त्यांचं पेमेंट कसं करणार. तर त्या ठिकाणी मी तुम्हाला म्हटलं की त्या ठिकाणी आपण काय करणार प्रोरेटा बेसिस, त्यालाच आपण म्हणतो प्रोपोर्शन बेसिस नुसार आपण हे करणार. त्या ठिकाणी काय करणार दोन्ही लायबिलिटीजच्या आपण काय करणार एक्सपेन्सेसचा आपण अमाऊंट घेणार आणि त्याचा रेशो काढणार. बघा ह्या ठिकाणी काय घेतले 3,000 रुपये घेतले प्रॉपर्टी टॅक्स, सेल्स टॅक्स घेतले 2,000 रुपये आणि त्यांचा रेशो काढला 3:2 आणि ह्या रेशोनुसार आपण काय करणार ते त्यांचं पेमेंट हे करणार. त्यानंतर व्हेन वी पेड टू पार्टनर्स. आता ह्या ठिकाणी बघा जर सेम कॅटेगरीचे जर अदर एक्सपेन्सेस असतील, अदर लायबिलिटीज असतील त्या आपण कशा करू प्रोरेटा बेसिसवरती करू शकतो. बट व्हेन वी पेड टू पार्टनर्स, जेव्हा पार्टनर्स त्या ठिकाणी असतील तर मग त्यावेळेस त्यांना आपण कसं करणार, त्यांना पेमेंट आपण कसं डिस्ट्रीब्यूट करणार. तर डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश अमॉंग द पार्टनर्स कांट बी पेड इन प्रोरेटा बेसिस. आपल्याला ते प्रोरेटा बेसिसमध्ये डिस्ट्रीब्यूट करता येणार नाही. मग कॅश इज पेड इन प्रॉफिट शेअरिंग रेशो अँड कॅपिटल रेशो. आपल्याला ती कशाच्या बेसिसवरती डिस्ट्रीब्यूट करता येईल तर त्यांच्या ती कॅश आपण प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार किंवा कॅपिटल रेशोनुसार आपण डिस्ट्रीब्यूट करणार. मग कॅपिटल रेशोनुसार किंवा प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार आपण ती कॅश कशी फेडणार तेच आपल्याला ह्या प्रॉब्लेममध्ये ह्या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे. आता हे कॅश पेड करत असताना आपल्या त्या ठिकाणी प्रॉफिट शेअरिंग रेशो आणि कॅपिटल रेशो हा दोन्ही त्या ठिकाणी काय यायला पाहिजे समान यायला पाहिजे आणि त्यावरून आपल्याला ती कॅश ही पेड करावी लागते. म्हणजे तोच प्रॉब्लेम आपल्याला ह्या ठिकाणी ह्या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. ते कसं सॉल्व करायचं ते आपण काय करणार आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण एक्झाम्पल्स आहेत ते आपण बघूया जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थितरित्या अंडरस्टँडिंग होईल. मग अशा प्रकारे आज काय केलं आपण की पहिल्यांदा पिसमिल डिस्ट्रीब्युशन्स म्हणजे काय बघा. पिसमिल डिस्ट्रीब्युशन्स म्हणजे काय, पिसमिल म्हणजे काय पीस पार्टमध्ये काय करत असतो डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. डिस्ट्रीब्यूट ऑफ कॅश आपण पार्टमध्ये काय करत असतो डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश करत असतो म्हणजे डिस्ट्रीब्युटेड कॅश इन पीसेस. मग हे कधी करतो तर जेव्हा कंपनी काय होत असते डिझॉल्व्ह होत असते, जेव्हा कंपनी बंद होत असते त्यावेळेस आपण काय करत असतो आपल्याकडील सर्व ॲसेट्स काय करत असतो सेल करत असतो आणि सेल केल्यानंतर त्यातनं जो काही रक्कम मिळेल ते आपण काय करत असतो त्यातनं थोडी रक्कम आल्यानंतर लायबिलिटीज पेड करत असतो. मग त्या ठिकाणी बघा सेल ऑफ ॲसेट्स अँड पेड इन लायबिलिटीज. मग ॲसेट्स सेल करत असताना आपण कुठल्याही सिक्वेन्सनुसार ते ॲसेट्स सेल करू शकतो बट लायबिलिटीज पेड करत असताना आपल्याला सिक्वेन्सनंच त्या लायबिलिटीज पेड करायच्या असतात. मग त्या कुठल्या सिक्वेन्सनं पेड करायच्या आहेत त्या आपण खाली बघितल्यात. मग इथं प्रश्न असा निर्माण होतो विच लायबिलिटीज पेड फर्स्ट म्हणजे काय कुठल्या लायबिलिटीज पहिल्यांदा आपल्याला पेड करायच्या तो त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो. हाऊ टू पेड लायबिलिटीज मग त्या कशा पेड करायच्या तेच आपल्याला ह्या चॅप्टरमधनं शिकायचं आहे. मग ह्या चॅप्टरमध्ये आपण काय बघितलं तर इंट्रोडक्शन बघितलं, त्याचं मिनिंग बघितलं, त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ लायबिलिटीज बघितलं, ऑर्डर टू पेमेंट कुठल्या ऑर्डरनं कुठल्या सिक्वेन्सनं आपण त्या लायबिलिटीज पेड करणार ते आपण त्या ठिकाणी ह्या चॅप्टरमध्ये बघितलं. आणि सगळ्यात शेवटी आपण बघणार आहोत की सरप्लस कॅपिटल मेथड. ह्या मेथडचा यूज करून आपल्याला प्रॉफिट शेअरिंग रेशो आणि कॅपिटल रेशोनुसार पार्टनरची काय अमाऊंट आहे ती आपण काय करणार आहे त्या ठिकाणी डिवाईड करणार आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या ह्या लेक्चरमध्ये बघितलेल्या आहेत. आय होप तुम्हाला सर्वांना अंडरस्टँडिंग झाले असेल. तर काही जर क्वेरी आढळली तर तुम्ही ती डायरेक्टली कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता, आपण ती सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया. ओके, थँक्यू.